आठवण, हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि मित्रांना शेअर करा. नमस्कार. आपण पाहतात संपूर्ण महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यामध्ये छावा हा जो चित्रपट आहे, या चित्रपटाने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे. धुमाकूळ याचा अर्थ महाराष्ट्रातील तर जवळजवळ सर्व थिएटर या चित्रपटाने हाऊसफुल केलेले आहे. आणि त्याचप्रमाणे विशेष म्हणजे संपूर्ण देशामध्ये हा चित्रपट खूप मोठ्या संख्येने लोक पाहत आहेत. विशेष करून हिंदू धर्मातील लोक पाहत आहेत. कारण मित्रांनो, यामध्ये छत्रपती संभाजी महाराज, जे धर्मवीर ज्यांना पदवी दिली होती, ती का दिली होती याचं प्रत्यय आपणास हा चित्रपट पाहिल्यावरती येतो. त्यामुळं लक्ष्मण उत्तेकर जे आहेत दिग्दर्शक, त्यांना खरोखर सलाम करावा असं वाटतं. आणि त्यांची जी टीम आहे, विक्की कौशल्य असतील, आशुतोष राणा असतील, अक्षय खन्ना असतील किंवा इतर जे काही कलाकार आहेत, आपणास अक्षरशः खरोखर त्या काळात म्हणजे 16व्या शतकात गेल्यासारखा त्या ठिकाणी भास होतो. आणि विशेष म्हणजे मित्रांनो, ज्या शिवाजी महाराजांना किंवा संभाजी महाराजांना या अगोदर लोक फक्त मराठा राजा म्हणून ओळखत होते, परंतु या चित्रपटाने अशी जादू केली मित्रांनो की संपूर्ण भारतामध्ये, मग तुम्ही तामिळनाडूतून जा, आपण पाहिलं त्या काही मुलींनी स्पेशल लहान मुलांसाठी शो आयोजित केला होता, तर ते शिवाजी महाराजांचे जे आपण त्यांना प्रेरणा किंवा त्यांचे जे शब्द आहेत काही, ते अक्षरशः त्या तामिळनाडूतील लहान मुलं त्या ठिकाणी थिएटरमध्ये उभे राहून त्या ठिकाणी शिवाजी महाराजांना मानवंदना करत होते. दिल्लीमध्ये आपण पाहतात, पंजाबमध्ये आपण पाहतात, हरियाणा असो, ओडिसा असो, मध्य प्रदेश असो, इंदोर, सगळीकडं तुफान गर्दी या चित्रपटाला झालेली आपण पाहतो. कारण महाराजांचं जे शौर्य होतं ते एका मराठ्यांसाठी लढले नाही, ते हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा, म्हणजे संपूर्ण हिंदूंसाठी ते लढले. महाराष्ट्रापासून म्हणजे उत्तर प्रदेश असेल, हरियाणापर्यंत या दोन्ही पितापुत्रांनी आपली जरब बसवली होती. मोगलांनी संपूर्ण देश काबीज केला, परंतु महाराष्ट्रावर त्यांना राज्य करता आलं नाही. आणि हे विशेष सांगण्याचं आज कारण मित्रांनो, आपण आता त्या चित्रपटाबद्दल आता नंतर बोलू. परंतु दिल्लीमध्ये नुकतंच एक कवी संमेलन झालं शिवजयंतीच्या आदल्या दिवशी, मला वाटतं म्हणजे काही दिवसापूर्वीच, 17 तारखेला काहीतरी. त्यावेळी कुमार विश्वास हे त्या ठिकाणी त्यांनी ते कवी संमेलनाचं आयोजन केलेलं होतं. त्या ठिकाणी आरती यादव चौधरी, कविता चौधरी असं काहीतरी नाव आहे त्या कवित्रीचं, तिने छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांवरती एक कविता म्हटली. त्या कवितेमध्ये त्यांनी असं काही वर्णन केलं आहे मित्रांनो की आपल्या रोमारोमात आपल्या महाराजांबद्दल आदर जो पूर्वी होता त्यापेक्षा अजून वाढतो. आणि आपल्याला असं एक शल्य मित्रांनो की आपण कॅनडामध्ये इंग्रजी शाळांमध्ये मुलांना घालतो, त्यांना शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा इतिहास माहित नाही. आणि आपल्या इतिहासात सुद्धा सर्वधर्म समभाव म्हणणाऱ्या लांडग्यांनी या महाराष्ट्राच्या इतिहासाचं वाटोळ केलं मित्रांनो. केवळ काही समाज नाराज होईल म्हणून तो इतिहास लपून ठेवला गेला. संभाजी महाराजांच्या 40 दिवस ज्या हाल अपेष्टा त्या औरंगजेबाने, त्या लवाड लांडग्यांनी केल्या, त्या जाणून बघून दाखवल्या नाही. या उलट आमचे राज्यकर्ते त्या औरंगजेबाचं जे थडगा आहे संभाजीनगरला, त्या थडग्याचं संरक्षण करण्यात मग्न आहेत. असो तर आजचा विषय आपला आहे, ती जी कवित्री आहे, तिने जी कविता म्हटली मित्रांनो, ती हिंदीमध्ये आहे, पण हिंदी आपण सगळे जाणतात, तेव्हा ती कविता एकदा ऐका आणि मग तुम्हाला समजेल की आमचे राजे आज म्हणजे संपूर्ण हिंदुस्थानामध्ये संपूर्ण हिंदूंचे आज प्रेरणास्थान बनलेले आहेत. तर मी एका छोट्याशा कवितेची आठवण करून देतो, जी कवी इक्बाल यांनी त्यावेळी औरंगजेबाच्या काळात त्यांनी केलेली आहे. ती अशी आहे मित्रांनो, आपणास ज्ञात आहे ती पुन्हा एकदा ऐका आणि पुन्हा एकदा त्या कवितेवरती विचार करा. त्या कवितेमध्ये सगळं काय त्यावेळेचं आपण ज्याला म्हणून ते वर्णन आलेलं आहे. काशी की कला जाती, परत ऐका, काशी की कला जाती, मथुरा में मस्जिद बसती, मथुरा में मस्जिद बसती, अगर शिवाजी न होत तो सुन्नत होत सबकी. याच्यात सगळं आलं मित्रांनो. याच्यात फक्त मराठाने आले, याच्यात आपण आज पाहतो आपण जाती जातीत बांधतोय, याच्यात मराठा आले, याच्यात पंजाबी आले, याच्यात दलित आले, याच्यात ख्रिश्चन आले, याच्यात सिंधी, सगळ्या जाती आल्या. अगर शिवाजी महाराज न होत तो सुन्नत होत सबकी, म्हणजे सारे आपण मुसलमान झालो असतो
त्यामुळं आता ही कविता कृपा करून ऐका. दिल्लीमध्ये नुकतंच जे कवी संमेलन झालं त्यामधील ही त्या मुलीची कविता. छत्रपति शिवाजी महाराज स्वर्ग में बैठकर अपने बेटे पर बलिहारी हुए होंगे कि क्या लाल जना है, और जिस तरह इस बिटिया ने कविता पढ़ी है और बचपन से हमने वो कहानियां सुनी है, इस बात पर इस लड़की के लिए 1 मिनट ताली बजनी चाहिए कि कोई मराठा जो दर्द महसूस करता वो इस बच्ची ने महसूस किया है. कैसे संभाजी महाराज ने उस संकल्प को दोहरा. आपके दोनों हाथ उठे और एक बार जोरदार तालियां इस बात पर बजें. महाकुंभ चल रहा है, आप सब के लिए गौरव के क्षण हैं. मंदिर की प्राण प्रतिष्ठा भी हो गई. ये सब हम हिंदुओं के लिए गौरव के क्षण हैं. लेकिन एक बात आपसे कविता तिवारी कहना चाहती है, इस गर्व तक पहुंचने के लिए जो बलिदान हमने दिए हमें उन्हें नहीं भूलना चाहिए. मैं एक बिल्कुल नई पंक्तियां आप तक पहुंचा रही हूं, बहुत हिम्मत कर रही हूं, लेकिन मुझे डर बिल्कुल नहीं लग रहा है इस नई कविता को पढ़ते हुए, क्योंकि मैं जिस धरती पर खड़े होकर पढ़ रही हूं, यदि यहां आपकी प्रतिक्रिया नहीं आई तो यह विश्वास कीजिएगा मैं कहीं और पढ़ूंगी भी नहीं. मैं पूरे विश्वास के साथ एक कविता, उसकी कुछ पंक्तियां आप तक पहुंचा रही हूं. अभी एक फिल्म रिलीज हुई है, हम इसका कभी प्रचार नहीं करते, लेकिन ऐसी फिल्में देखने अवश्य जाइए जो हमारे इतिहास में परतों में दबा दी गई हैं. उनको यदि कोई फिल्में दिखा रही हैं तो उन तक पहुंचने के लिए आप अपने बच्चों सहित जाइए. हम ये निवेदन कर रहे हैं. एक कविता मैं आप तक ये विश्वास के साथ पहुंचा रही हूं कि कविता तिवारी को आप ऊर्जा नहीं देंगे, मैं आपसे ऊर्जा लेकर जाऊंगी पूरे देश में. इस विश्वास के साथ मैं पढ़ रही हूं. मैं बिल्कुल बिना किसी भूमिका के पंक्तियां समर्पित कर रही हूं. अभी कुछ दिनों बाद छत्रपति शिवाजी महाराज की जयंती हम सब मनाएंगे. उस शेर शिवा के पुत्र पर मैं कुछ पंक्तियां आप तक पहुंचा रही हूं. यदि आप तालियों से आश्वस्त करें, छत्रपति संभाजी महाराज पर मैं कुछ पंक्तियां उनकी अर्चना के लिए पढ़ रही हूं. उनका इतिहास आप सब जानते हैं, मुझे बताने की आवश्यकता नहीं है, लेकिन मैं पूरे देश में घूम घूम कर सिर्फ ये बताऊंगी कि उन्होंने जो 40 दिनों का उनका इतिहास है, जितनी बर्बरता और क्रूरता उनके साथ हुई, उसके बाद भी वो झुके नहीं, धर्म को ऊंचा रखा, देश को ऊंचा रखा. ये जज्बा हम सबको किस प्रकार प्रभावित करता है. मैं सिर्फ 40 दिनों का इतिहास अपनी 10-12 पंक्तियों में पढ़ रही हूं. मुझे एक बार ताली बजाकर एक बार विश्वास दिला दीजिए कि आप सुनेंगे. क्या बात है बिटिया. कल्पना कीजिए, मैं बात यहां से प्रारंभ कर रही हूं. धोखे से बंदी बना लिया कुछ घर के ही गद्दारों ने, धोखे से बंदी बना लिया कुछ घर के ही गद्दारों ने, जंजीरों में था जकड़ लिया उन धूर्त मुगल मक्कारों ने. औरंगजेब ने शर्त रखी, झुकना यदि अंगीकार करो, दे दूंगा राजपाट सारा, इस्लाम अभी स्वीकार करो, इस्लाम अभी स्वीकार करो. इतना सुनकर कवि कलश हंसे, इतना सुनकर कवि कलश हंसे, इतना सुनकर कवि कलश हंसे. बोले किससे सामना पड़ा, पहचानो रावण सभा बीच बजरंग बली का ओज खड़ा, पहचानो रावण सभा बीच बजरंग बली का ओज खड़ा. संकट में हो यदि धर्म कभी, संकट में हो यदि धर्म कभी, तो फिर बेकार जवानी है, बिन खौले शांत बहे रग में वो खून नहीं है पानी. बिन खौले शांत बहे रग में वो खून नहीं है पानी है. सब ओर घेर कर संभा को, सब ओर घेर कर संभा को, फिर शुरू मौत का खेल किया. वो दर्दनाक दृश्य आपको भूलना नहीं चाहिए. सब ओर घेर कर संभा को, फिर शुरू मौत का खेल किया. पत्थर मारे, पत्थर फेंके, कोड़े मारे, दुख और दर्द का मेल किया. नाखून उखाड़ दिए फौरन, बर्छी से छील दिया तन को, जख्मों पर नमक मिर्च रगड़ा, पर तोड़ नहीं पाए मन को. मच गई खलबली मुगलों में, मच गई खलबली मुगलों में, क्यों अहंकार में फूल गए. छावा हंस करके बोल पड़ा, क्या शेर शिवा को भूल गए. वाह वाह वाह. आंखों में खून उतर आया, आंखों में खून उतर आया, जिह्वा से फूटे अग्निदेव, जय जयति भवानी गूंज उठा, गूंजा हर 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 महादेव, गूंजा हर 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 महादेव. छावा हंस करके बोल पड़ा, क्या शेर शिवा को भूल गए. दुश्मन की कुटिल कुचालों को उसने पल में कर दिया ढेर. एक एक व्यक्ति हाथ उठाकर बताएगा, दुश्मन की कुटिल कुचालों को उसने पल में कर दिया ढेर. सुनकर दहाड़ ऐसा लगता, छावा ही था खुद बबर शेर.
बात है। सुनकर दहाड़ ऐसा लगता छावा ही था खुद बबर शेर, बनकर मशाल जो उठे सदा उन हाथों को पहले काटा। क्रूरता आप सोचिए, बनकर मशाल जो उठे सदा उन हाथों को पहले काटा, फिर अंगद जैसे पांवों को टुकड़ों टुकड़ों में था छाटा। उस धड़ को भी निर्भय लख कर, उस धड़ को भी निर्भय लख कर, पल एक नहीं संकोच किया। जलती छड़ से आंखें फोड़ी, भौहों पलकों को नोच लिया। इतने पर भी जब झुका नहीं, भयभीत हुए कुछ अंदर से। तलवार उठाई कायर ने मस्तक को अलग किया धड़ से। हो कितना भी विकराल युद्ध, हो कितना भी विकराल युद्ध, पौरुष ही सदा पछाड़ेगा। खुद महाकाल घट में उतरे, उसका क्या काल बिगाड़े। अंतिम दो पंक्तियां प्रणाम कीजिएगा तो सम्यक रूप से कीजिएगा। उसका क्या काल बिगाड़ेगा। संपूर्ण मराठा बोल पड़ा, संपूर्ण मराठा बोल पड़ा। जय धर्मवीर कविराज की जय, मुट्ठियां भींच करके बोलो संभाजी महाराज की। ये जय घोष सुनने के लिए इतनी यात्रा की है। मैं बहुत आभार हूं। यदि इस कविता की कुछ पंक्तियां आपको अच्छी लगी हों तो अब मैं आपसे आशीर्वाद मांगती हूं। बहुत